कोण गेला सचिन आणि यशवंत पहिला दिवसला शेवटचा सामना जो संघ विजय होईल तो बक्षीस पात्र ठरेल. गोरेगाव विपक्ष चिखलोली ठाकूरपाडा. टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली होती गोरेगाव या संघाने. तसेच गोलंदाजचा मान दिले होते चिखलोली या संघाला. दोन्ही संघाने नोंद घ्या 3 षटकाचा सामना असेल हा. दोन्ही संघ तिसऱ्या राऊंडला गेले, प्रवेश फी अजून दिली नाही. गेम ऑन. गोलंदाज तो बाळा, स्ट्राईकला तो यशवंत. पहिला चेंडू बाळाचा, निर्धाव चेंडू, यशवंतला काही समजला नाही आणि डाच चेंडू. बघू आता बाळांचा दुसरा चेंडू. मारा करेल तो यशवंत. लेफ्ट साइडला टळेल चेंडू. एक धाव पूर्ण आणि एक धाव समाधान मानलाय तो. बघू आता बाळाचा तिसरा चेंडू. मारा करेल तो सचिन. दांडी उद्ध्वस्त. दांडी 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 गोल. पहिला हैदराबाद आहे तो गोरेगाव संघाला सचिनच्या रूपामध्ये. सचिनची जागा भरून घेत आहे तो गणेश. काय गोलंदाजी होते बाळाच्या रूपामध्ये. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू एक धाव, तिसरा चेंडू विकेट. बघू आता चौथा चेंडू. स्ट्राईकला जात आहे तो गणेश. तो तिसऱ्या चेंडूवर मोठा धक्का लागत आहे तो सचिनच्या रूपामध्ये गोरेगाव संघाला. हलकासा कट झाला चेंडू आणि सरळ एसटी रथावर आदळला आणि दांड्या गोल. बघू आता चौथा चेंडू बाळाचा. मारा करेल तो गणेश.
हलकासा लेग साईडला कटाळलेला चेंडू कॅच ड्रॉप. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचे प्रयत्न आणि दुसरे धाव. तिसऱ्या धावाचे प्रयत्न. गचाराचा थ्रो आणि 3 धावा पूर्ण. 3 धावाने स्कोर वाढत आहे तो 4 धावा गोरेगाव या संघाचे. बघा आता बाळाचा चौथा चेंडू मारा करेल तो यशवंत ना. यशवंत बॅट बॉल और डॉट चेंडू निर्धाव. विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. बघू आता बाळा काय करतो. यशवंतचा हलकासा ऑफ लेग साइडला टळाला चेंडू. एकच धाव. काय गोलंदाजी टाकले. फक्त 5 धावा खर्च केल्यात बाळाने. एक षटकानंतर स्कोर झालेला आहे तो गोरेगाव या संघाचा 5. दुसरा षटक घेऊन येतो तो जितेश. बघू आता पहिल्या ओव्हर मध्ये बाळा आणि यशवंतचा सामना झाला. आता बघू जितेश उपेक्षा यशवंत. हॅलो शेवटचं यशवंतने 4 बॉल फेस केले. फक्त 2 धावा काढलेत. म्हणजे आता जो जिंकल तो फायनलला जाईल ना. क्वार्टर फायनल. बघू जितेशचा पहिला चेंडू मारा करेल तो यशवंत. हार्ड हिटर बल्लेबाज. अरे हमें में कैच और ड्रॉप. बड़ी कैच ड्रॉप हो गई है. मोठी कॅच सोडली ती म्हणजे बाळाने. स्ट्राइकला जात आहे तो गणेश. बघू आता जितेशचा दुसरा चेंडू. चला स्टॉप. एक धाव पूर्ण. दुसरे धावाचे प्रयत्न आणि दुसरे धाव पूर्ण. दोन धावाने स्कोर वाढत आहे तो 8. बघू आता तिसरा चेंडू जितेशचा. मारा करेल तो गणेश. सुचित बहुत मारते हो. ओ डॉट चेंडू आणि रनामध्ये रन आउट. यशवंतची विकेट जात आहे. यशवंतची जागा भरून घेत आहे तो रोशन.
जितेशने 3 चेंडू फेस केलेले आहेत. फक्त धावा दिल्यात त्या 3. बघू आता जितेशचा चौथा चेंडू. मारा करेल तो गणेश. अजूनही एकही मोठा फटका आलेला नाही. आणि निर्धाव चेंडू. काय बॉलिंग होते जितेशच्या रूपामध्ये. तिकडे बाहेर बघू आता दुसऱ्या षटकातलं शेवटचे 2 चेंडू. फुलटॉस चेंडू एकदा पूर्ण झालं. दुसरी धावाची प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 2 धावाने गौरवाची संख्या झालेली होती 10. 2 षटकातला शेवटचा चेंडू. पाच बॉल फेस केले. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट घेतलेली आहे. जितेशच्या रूपामध्ये काय गोलंदाजी होते. षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 10 गोरेगाव या संघाचा. बघू आता शेवटचा षटक म्हणजे तो हाणामारीचा षटक. बघू आता किती रन टोटल देते ते गोरेगाव हा संघ. कोणला कोण अरे असं शेवटचा षटक घेऊन येतो तो रामदास. स्ट्राईक लावतो रोहन. बघू आता लेग साला तळव चेंडू. उत्कृष्ट फिल्डिंग. एकच धाव. आपली जेलो थेट विचारा बहुधा बॉल काउंट रनत मध्ये अडथळा. बघू आता रामदासचा दुसरा चेंडू. गणेशचा मोठा फटका. खेळाच्या नादात विकेट जाते ती म्हणजे गणेशची. फक्त 11 धावा झाल्यात गोरेगाव या संघाचे. विकेट गेलेले आहेत ते 3. पहिली विकेट गेली ती सचिन. दुसरी गेली ती यशवंत आणि तिसरी गेली ती गणेश. गणेशची राहुल और गणेशची जागा भरून घेत आहे तो राहुल. बड़े और छोटे मैया क्रिस पे अंदर. देखते हो अभी क्या करते. गोरेगाव शिवाय बिवाय देऊ नका. टॅलेंट भेटेल नाही तर. आवाज थोडा कमी ठेवा. ती मॅच आहे. कोणी पण जिंकेल कोणी पण हारेल ते सांगू शकत नाही. एकदा पूर्ण. एकदा समाधान.
मानला जातो. अपन समझो तो बल्लेबाज बहुत मारेगा पर उसका कभी कभी दिन नहीं रहता, इसलिए उसका बोलबाला नहीं चलता. इसलिए रोहन स्ट्राइक में. डाव चेंडू. रोहनला काही समजलं नाही. चेंडू आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. गोलंदाजची गोलंदाजी आहे. फक्त 2 धावा दिलेत. लेग साइडला टळवला चेंडू. खणखणीत चौकार. 4 धावाने स्कोअरवर वाढवता येतो 16. आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. बघू आता रोहन काय करतो. डॉट चेंडू का मोठा फटका. लेगच्या रूपामध्ये चौकार. 3 षटकानंतर स्कोअर झालेला आहे तो 20. चिखलोली या संघाला जिंकण्यासाठी 21 रनांची जरूरत. 18 चेंडू आणि 21 धावा. रोहन बोर कुठे असतील त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. रोहन बोर कुठे असतील त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपले मित्र वाट बघताय. साहिल चौधरी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सामन्यामध्ये रफ अँड टफ होईल यात मात्र तिळही शंका नाही. 18 चेंडू 21 धावांची गरज. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो. P1चा पहिला षटक घेऊन येत आहे तो सचिन.
शनिवारी पिवनचा पहिला षटक घेऊन येत आहे तो सचिन. मोरया गोरेगाव या संघाकडून सचिन मारा करेल तो बाळा, त्याच्या जोडीला जितेश. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. हॅम्परचा सिग्नल होता तो ग्रीन गेम ऑन. सचिन यांचा पहिलाचा चेंडू अतिशय भन्नाट वेगात टाकलेला चेंडू आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि पहिलाच चेंडू येतोय तो निर्धाव. बाळा यांना हलक्याशा हाताने कटाळला होता परंतु फिल्डर कडे गेला आणि चेंडू वरती कुठलीही धाव येत नाही. बघूया पुढील चेंडू. ब्रदर स्पोर्ट्सची क्लॅरिटी आणि क्वालिटी बघूया आपण. त्याचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चेंडू जातो तो दुसरा सुद्धा निर्धाव. ही मॅच सुद्धा रंगेल. अतिशय सुरेख क्वालिटी बघतो आपण स्क्रीनवरती ब्रदर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. सचिन यांचा पुढील चेंडू आणि चेंडू मिस स्ट्रोक आणि एक धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या दोन धावेने चिखलोली ठाकूरपाडा या संघाचं श्री गणेश होतोय. अजूनही पिवनच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सचिन टू बाळा. पुन्हा एकदा कुठेतरी अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू मात्र उचल घेत नाही. चेंडू जातोय तो निर्धाव. कुठेतरी बॅट्समनला चेंडूचा टप्पा समजत नाही. चेंडू मात्र वारंवार खाळून जातोय. ज्या बाउन्सचा विचार करतोय बॅट्समन तो बाउन्स भेटत नाही बॅट्समनला मोठे फटके खेळायला. वारंवार डॉट चेंडू. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा मिस्ट्रोक. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अजूनही पिवनच्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर सचिन यांचा धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. बिनबाद 4. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. एक धाव पूर्ण. थोडीशी मिसस्पीड आणि चेंडू जातोय तो सीमा पार चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक झाले ते 8 धावा. बारा चेंडू 13 धावांची गरज. बारा चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
यशवंत यांचा पहिला चेंडू मारा करतील ते जितेश. बघूया यशवंत यांचा पहिला चेंडू मारा करेल तो जितेश. पुलर लेनचा बॉल आणि चेंडू जातो हलक्याशा हाताने कट्टा ओढणं. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 12 ह्या धाव संख्येवरती. उद्या मात्र इथे प्रेक्षणीय सामना खेळायला जाईल ठाणे विपक्ष रायगड. ठाणे संघाचं नेतृत्व करतील ते रोहन भोईर, तसेच रायगड संघाचे नेतृत्व करतील ते रुपेश पादीर. दोन्ही संघ आज आपला संघ प्लेइंग 11 पाठवायचे आम्हाला, तसं आम्ही स्क्रीन कॉलवरती त्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने हलक्याशा हाताने कटावून आणि चेंडू जातोय तो चौकार. सामना मात्र खुला गेला तो चिखलोली ठाकरपाडा या संघाने. आजच्या दिवसात आपल्याला लाभलेले पंच ते अंकुश कुराडे, अतिशय सुरग अंपायरिंग अंकुश कुराडे यांचे बघतो आपण आजच्या दिवसात. तसेच दुसऱ्या साईडला असतील ते काशीनाथ बांगारे. हे दोन्ही पंच अतिशय सुरेख पंच, अंबरनाथ तालुक्यातील नावाजलेले पंच. थर्ड अंपायरचे पंच असतील ते योगेश आगेले, ते पण आज दिवसभर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्येच आहेत. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख प्रकारचा फटकाने चेंडू जातोय तो चौकार. तर पूर्णपणे सामना जिंकला तो चिखलोली ठाकरपाडा या संघाने. 3 चेंडू आणि 3 चौकार मारले तो जितेश याने हॅट्रिक पूर्ण केले. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक जितेश यांच्या बॅट मधून. तर सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. कोणी जिंकला तरी जल्लोष करू नये. या एका धावेने सामना जिंकतायत ते चिखलोली ठाकरपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन चिखलोली ठाकरपाडा संघ, तसेच हार्ड लक टीम मोरया गोरेगाव. या दोन्ही संघ आपण दोन्ही संघाने एंट्री फी जमा करायचे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जितेश उघडे आपण याचे मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचे. साहिल आणि रोहन, साहिल चौधरी आणि रोहन भोईर आपण दोघांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचे सामन्याची. जितेश